हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आज आपण मेसेज थोडासा वेगळा घेणार आहोत. ज्यांचेही डेट ऑफ बर्थ म्हणजे ज्यांचाही जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 3, 9, 23, 2, 4, 12, 24, 7, 10, 21, 25, 8, 11 आणि 12 ह्या कोणत्याही महिन्याच्या ह्या डेट ऑफ बर्थमध्ये तुमचा जर जन्म झालेला असेल आणि तुमची जन्मतारीख असेल तर हा मेसेज तुमच्यासाठी. आता आपण दुसरे पण लिहून घेतलेले आहेत, पण व्हिडिओ खूप लॉंगमध्ये होणार. हा मी नंतर घेते, तुम्हाला हा पण व्हिडिओ मिळून जाईल. पण फर्स्ट यांची रीडिंग करूया ज्यांची पण डेट ऑफ बर्थ ही आहे. आणि तुमच्यासाठी काय मेसेज आहेत सगळ्या कार्ड्समधून मी आज मेसेज घेणार आहे. तुमच्यासाठी काय खास मेसेज आहेत, प्लस तुमच्यासाठी पुढे काय करायला हवं किंवा काय गोष्टी येत आहेत त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. ओके, जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. ओके, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर लाईव्हसुद्धा घेता येईल. आणि शेअर करा, खरंच अशा खूप लोकांना गरज असेल अशा व्हिडिओची, अशा मेसेजची. तर नक्की डेफिनेटली एक छोटीशी हेल्प तुम्ही मला करू शकता ते. थँक्यू सो मच. तर ज्यांची एस ऑफ सॉर्ट्स पण रिवर्समध्ये, किंग ऑफ पेंटिकल्स, द वर्ल्ड, ओके, 5 वॉन्ड्स आणि लास्ट कार्ड ओके 6 ऑफ कप्स, 4 ऑफ वॉन्ड्स पण रिवर्समध्ये आलेले आहेत. काय शफल करताना काही कार्ड्स मी रिवर्समध्ये घेतले आहेत, म्हणजे तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात हे मला जरा क्लिअर मेसेज समजून जाईल आणि तुम्हीही क्लिअर व्हाल त्याच्यातून. ओके, कार्ड्स आपल्याकडे आलेले आहेत. बाकीचे कार्ड नंतर घेऊया. पहिले हे कार्ड्स तुमच्यासाठी काय सांगतात ते मिनिंग ते चेक करूया. हे बघा, काही गोष्टीमध्ये मला असं वाटतं की आत्ता तुमचं लक, ओके, जसं लक पाहिजे ना तसं नाही आहे. काही गोष्टी मला वाटते तुमच्या फेवरमध्ये होत नाही आहे, तुमच्या बाजूनं होत नाहीत असं मला वाटते. ओके, क्लोज जात आहे त्या गोष्टीसाठी, प्रयत्न खूप करताय. असं नाही की तुम्हाला काही गोष्टींचा चान्सेस भेटलेला नाही. मग फायनान्शियल असू देत किंवा रिलेशनशिपमध्ये असू देत, तुम्ही खूप प्रयत्न केला एखाद्या जॉबसाठी, पण ना ते एक सर्कलमध्ये अजून तुम्ही अडकला. थोडा टाईम लागेल असं मला वाटतं, आणखीन थोडासा टाईम लागेल. मी टाईम पिरियडसुद्धा हवं तर तुमच्यासाठी गायडन्स मी तुम्ही चेक करते. तर थोडासा टाईम लागेल तुमच्यासाठी मला असं वाटतं. पेंटिकल्स, पैशासंदर्भातल्या ज्याही काही गोष्टी तुमच्या अडकलेल्या आहेत किंवा जो पैसा रुकलेला आहे तर तो तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. मला असं वाटतं की आता जो पैसा येणार आहे ना हा तुमच्याकडे स्टेबल राहील आणि याच्यातून तुम्ही नक्की डेफिनेटली काही ना काहीतरी न्यू ग्रोथ कराल. ओके, हा पैसा तुम्ही म्हणजे म्हणतो ना सेव्ह पण ठेवणार आणि याच्यातून तुम्ही न्यू पण काहीतरी चालू करू शकता. काहीतरी डेफिनेटली काही संधी तुमच्याकडे येता राहिल्या, एखादा नवीन जॉब, एखादं नवीन रिलेशन, म्हणतो ना की अगदी त्या ह्याच्यापर्यंत आलं होतं पण थोड्यासाठी तो तुमच्या लाईफमधून चान्स गेलेला असेल. असं थोडंसं आपलं माइंड क्लिअर करा. ओके, आणि काही गोष्टी मला असं पर्सनली वाटतं की काही गोष्टी शेअर करू नका इतर लोकांशी. काही प्लॅनिंग जे आपले असतात ना शेअर शक्यतो करायचं नाही, तर आपण सक्सेसफुल होतो. आपण शेअर केल्यामुळे ते काम होत नाही आहे. तर मला असं डेफिनेटली वाटतं काही अजून गोष्टींमध्ये थोडंसं अडकत आहे. बाह्य गोष्टी किंवा अंतर्मनावर, जसं मी तुम्हाला बोलले की काही चेंजेस तुम्हाला करायला पाहिजेत. का गोष्टी ह्या तुमच्या रुकल्या जातात तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडे चेंजेस करावे लागतील. आणि डेफिनेटली काही गोष्टी लॉक झालेल्या आहेत त्याच्यातून तुम्हाला थोडंसं आता बाहेर निघायचं आहे. ओके, डेफिनेटली काही अशा गोष्टी अजूनसुद्धा तुमच्या लाईफमध्ये थोडंसं टेन्शन, बाह्य गोष्टी स्ट्रगल होतं आहे. मला वाटतं आहे कदाचित मनावरच इतका हे आहे की मनातल्याच गोष्टी इतक्या हँडल करताय, सगळ्या गोष्टींना हँडल करताय. बाहेरच्या व्यक्तींना, बाहेरच्या लोकांना खूप हे होतं. म्हणजे जिथं पण काम करत असाल तिथं अगदी तुम्ही चेंज घेऊन येऊ शकता. 5 नंबरचं कार्ड आहे. ओके, आत्ता तरी थोडी सिच्युएशन स्टक वाटायचं असेल ना, पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप चांगले असणार आहे. 6 ऑफ कप्स, आता हा तर पूर्ण लव्ह मेसेजेस धरावा लागेल डेफिनेटली. पण ह्याच्यातून 2 गोष्टी सांगते. जे पास्टमध्ये काही गोष्टी झालेल्या असतील, ज्या मेमरीज म्हणजे तुमच्या काही आठवणी आहेत ना त्या तुमच्यापर्यंत सीमित ठेवा. ओके, पास्टमध्ये जास्त हे करू नका. जास्त आपलं प्रेझेंट फ्युचर कसं चांगलं तुम्हाला करता येईल आणि काय गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ज्या पास्टमध्ये होत नाहीत ते तुम्हाला रिकव्हरी करून तुम्हाला पुढं करता येईल ते जरा बघा. बाकी कार्ड खूप छान आहे तुमच्यासाठी, सगळे कार्ड खूप छान आहेत. फक्त मी तुमच्यासाठी एक मेसेज चेक करते की काय गायडन्स येते तुमच्यासाठी आणि पुढचे पण जरा कार्ड्स घेते, थोडंसं क्लिअर होतील आपल्याला. ओके, तर चेक करूया तुमच्यासाठी गायडन्स काय आहे. फाईल नंबर 1 ज्यांनी ही ज्यांची
पण डेट ऑफ बर्थ आहे, त्यांच्यासाठी एंजल काही गायडन्स आहे का? त्यांच्यासाठी गायडन्स प्लीज द्या की काय करायला हवं किंवा काय असेल. ओके, सेलिब्रेशन येतं आहे तुमच्या लाईफमध्ये. 9 ऑफ सॉर्ट्स, टेन्शन घेऊ नका, स्वतःला वेळ द्या, सेल्फ लव करा, स्वतःवर काम करा. ओके, डिस्टर्ब होण्याचा अर्थ नाही आहे, गोष्टी सोडून द्या, ज्या गोष्टी नाही आहेत ना लेट गो करा आणि पुढे चला. तुमच्यासाठी हा सगळ्यात मोठा मेसेज आहे, हा सगळ्यात मोठा गायडन्स आहे. तर हे हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येऊ शकते. सेलिब्रेशन आणि जे प्लॅनिंग करताय ना त्याचे वर्क करून जर तुम्ही केलं ना तर एक टीम वाईज किंवा तुमचं स्वतःचं काही ना काही तर तुम्ही उभं करू शकता. ओके, आता तुमच्यासाठी आणखी याच्यातून फक्त 2 कार्ड्स चेक करूया की एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, ज्यांनी पायल नंबर 1 मध्ये ज्यांची डेट ऑफ बर्थ आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? 2 कार्ड्स प्लीज एंजल, 2 कार्ड्स मध्ये त्यांना मेसेज द्या. येस, मी तुम्हाला बोलले ना, गॉसिप किंवा असं काहीतरी होतं की इतर लोकांच्या विचार खूप करतात किंवा इतर लोकांच्या बोलण्यामध्ये हे बघा ते गॉसिप करते ते त्यांचं झालं, राईट. मी मगाशीच तुम्हाला रायडरमध्येच बोलले होते आणि कार्ड पण बघा. डेफिनेटली तुम्ही लॉयल आहात, तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे ना. लोक काय बोलतात ते प्लीज त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःवर वर्क करा, स्वतःच्या काय गोष्टी ज्या चुकल्यात की कशा आहेत आणि मला काय त्याच्यावर रिकव्हरी करायची ह्याच्याकडे फक्त लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या प्लीज. कारण तुम्ही खूप टेन्शन घेताय असं मला वाटतं. काही गोष्टी अजून पण फाईट तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी अशा झालेल्या होतात आहे किंवा असतील सुद्धा चालू, तर प्लीज स्वतःवर लक्ष द्या. ओके, माझा एकच हेतू आहे की तुम्ही नेहमी छान राहावं व्यवस्थित. डेफिनेटली स्वतःला वेळ द्या. ओके, काही वाटलं तर म्युझिक ऐका, छान छान म्युझिक ऐका, स्वतःला वेळ द्या. खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज तुम्ही मला असं वाटतं लाईफमध्ये पुढे केलेलं असेल किंवा मागच्या पास्ट लाईफमध्ये अगदी 6 ऑफ कप्स सुद्धा आलेलं आहे. तुमचं प्रेम, तुमची अशा काही आठवणी, अशा काही गोष्टी, अशा काही व्यक्ती, अशा काही पर्सन, अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवे होते पण तुम्हाला त्या सॅक्रिफाईस कराव्या लागल्या किंवा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं. तर प्लीज ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज न होण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ दिला पाहिजे. ओके, खुश राहा, याच्यासाठी एक कार्ड असते. आणि तुम्हाला मी मगाशीच बोलले स्वतःवर वर्क करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. याच्यामधून एकच फक्त गायडन्स घेऊया आणि युनिवर्सचे 2 कार्ड्स घेऊया तुमच्यासाठी. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लॉंगमध्ये जरी गेलेला असेल तर प्लीज बघा, तुमच्यासाठी खास मी तयार केलेला आहे. प्लस शेअर करा, नक्की एक छोटीशी हेल्प मला करू शकता. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खूप लोकांना अशी गरज असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की डेफिनेटली खूप छान मेसेज पोहोचले जातील तुमच्याकडून. ओके, बघूया एंजल 1 पाहिजे ज्यांची पण ज्यांची डेट ऑफ बर्थ, प्लीज त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? येस, सगळ्या गोष्टी ठीक होणार, राईट. बॉटमची एनर्जी, डोंट स्टॉप. जसं की मी बोलली, तुम्ही रिकव्हरी केलात तर तुम्ही ह्याच्यातून डेफिनेटली व्यवस्थित तुम्ही बाहेर निघणार, याच्यात काही शंकाच नाही आहे. येस, सगळ्या गोष्टी ठीक होणार आहे. युनिवर्स ब्लेसिंग, एंजलची तुम्हाला डेफिनेटली ब्लेसिंग आहे आणि मिळते तुम्हाला. तुम्ही फक्त स्वतःवर वर्क करा, स्वतःवर लक्ष द्या. येस, स्वतःवर काम करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. लोक काय बोलतात, लोक काय विचार करतात मॅटर नाही आहे तुमच्यासाठी, ते गरज नाही आहे. तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्ही काय करू शकता स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, याच्याकडे प्लीज लक्ष द्या. ह्याच्यातून फक्त 2 कार्ड्स चेक करणार आहे मी. काय मेसेज येतो तुमच्यासाठी बघूया. जिथं माझा हात थांबेल तर ते कार्ड्स मी घेते पहिलं फर्स्ट. ओके, ओपन युअर ड्रीम्स. कार्ड पण बघा कसं आलं तुमच्यासाठी. ओपन युअर ड्रीम्स, नेवर गिव्ह अप. मी तुम्हाला मगाचपासून सांगते की दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका, स्वतःच्या गोल, स्वतःच्या गोष्टींकडे लक्ष द्या. अजिबात गिव्ह अप करायचं नाही. तुमच्यासाठी खूप चांगल्या संधी पुढे जाऊन येणार आहे. हे जे ड्रीम आहेत ना, हे आपण स्वतः पूर्ण करण्यासाठी काही गोष्टींना इग्नोर करणं खूप इम्पॉर्टंट असतं, काही लोकांना इग्नोर करणं खूप महत्त्वाचं असतं. ओके, एकच कार्ड घेऊया युनिवर्सचं आणि तुमच्यासाठी चेक करूया काय आहे मेसेज. अगेन परत तेच आलेलं आहे. 10-10-10, कीप वर्किंग युअर गोल. तुमच्या गोल, तुमच्या म्हणतो ना तुमच्या स्वप्नांकडे फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. किती वेळेला कन्फर्मेशन तुम्हाला हवं आहे. गिव्ह अप करू नका. तुमचे ड्रीम, तुमचे स्वप्न आहेत त्याच्यावर लक्ष द्या. गिव्ह अप करू नका. हा चान्स, ही वेळ ही निघून जाईल आणि तुमच्यासाठी खरोखर खूप चांगल्या गोष्टी. बॉटमचे एनर्जीज बघूया काय आले तुमच्यासाठी. एक्सप्रेस युअर आयडियाज, यू आर व्हेरी इम्पॉर्टंट. येस, बॉटमची एनर्जीज बघा. तुम्ही स्वतःला महत्त्व द्या, सेल्फ लव करा. तुम्ही खूप खास आहात आणि तुमचे जे काय आयडियाज आहेत ना ते व्यक्त करायला शिका. ओके, हाच मेसेज होता. हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.
आणि कमेंट्स नक्की लिहा की तुमची डेट ऑफ बर्थ सॉरी तुमचा कोणत्या महिन्यातली म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये वाढदिवस तुमचा असतो. आणि प्लीज मला सांगा आणि तुमच्याशी मॅसेज किती रेझोनेट झाला प्लस तुम्हाला हा मॅसेज कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.